नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले। अन्न व औषधी प्रशासनाची धडक कार्यवाही। बोलेरो पिकअप वाहनासह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। तेलंगणा आदिलाबादवरून उमरखेडकडे येत असलेले सुगंधी तंबाखूजन्य गुटख्याचा बोलेरो पिकअप वाहन दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उमरखेडकडे येत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पैनगंगा नदी पुलाजवळ अडवून धडक बोलेरो पिकअप वाहनासह 25,36,000 रुपयाची मुद्देमाल जप्त करून धडक कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील गुटखा तस्करी करणाराचे धाबे दणाणले आहे। अन्न व औषध प्रशासन यवतमाळच्या पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदिलाबाद तेलंगणा राज्यातून TS01 UA 3320 क्रमांकाचा बोलेरो पिकअप वाहन प्रतिबंधित सुगंधित गुटख्यासह तंबाखू व पान मसाला घेऊन येत असल्याची माहिती मिळाली असता येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ संगम चिंचोली फाट्याजवळ शिताफीने सापळा रचून सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान वाहनाला अडवून पाहणी केली असता सदर वाहनात सुगंधित गुटखा तंबाखू असल्याचे निदर्शनास आले। त्यावेळी बोलेरो पिकअप या वाहनाला उमरखेड पोलीस स्टेशन येथे आणून पंचनामा करून तंबाखूजन्य सुगंधित गुटखा 19,36,000 रुपये व 6 लाख रुपये बोलेरो पिकअप असे एकूण 25,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक शेख हुसेन शेख जाकीर हुसेन वय वर्ष 24 राहणार आदिलाबाद यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त काळे, सह आयुक्त दक्षता विभाग राहुल खाडे, अन्न व औषध अधिकारी DK चव्हाण अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ अमित कुमार उपलब्ध, संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता पुढील तपास करीत आहे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।